नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. आपल्याला माहीत आहे की आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर तसेच आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर कायद्याची मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती देत असतो. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. विषय असा आहे की काही लोक काय करतात की एखादी मिळकत जी आहे ती कुटुंबामध्ये जवळच्या नातेवाईकामध्ये त्यांचा व्यवहार ठरतो रकमेचा, आणि रकमेचा व्यवहार ठरल्यानंतर स्टॅम्प ड्युटी जास्त जाते खरेदी खतासाठी, म्हणून ते बक्षीसपत्राचा दस्त करून घेतात आणि बक्षीसपत्र हे विनामोबतलं असतं. आणि खाजगीमध्ये जी ठरलेली रक्कम आहे त्या रकमेचा चेक देतात. तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला गिफ्ट समजा दिलेला असेल आणि त्या अनुषंगानं जर चेक दिलेला असेल किंवा तसा काही त्यांनी करार करून घेतलेला असेल की आम्ही तुम्हाला प्रत्यक्षामध्ये गिफ्ट डीड करून दिलेला आहे, परंतु त्या गिफ्ट डीडच्या बदल्यामध्ये एवढी रक्कम ठरलेली आहे आणि त्याचा चेक जो आहे तो आम्ही दिलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही तो चेक वटवून ती रक्कम घ्यावी, अशा स्वरूपाचे जे चेक दिलेले असतात, तर हे चेक कायदेशीर असतात का? त्याला कायदेशीर देणी म्हणता येईल का? हा एक भाग झाला. दुसरा एक भाग असा की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कुटुंबातल्या गिफ्ट म्हणून म्हणजे बक्षीस म्हणून त्यांना रोख रक्कम द्यायची असते. म्हणजे कुणाला काही दिलं, उदाहरणार्थ एखाद्याला एखादी मिळकत दिली, एखाद्याला काही सोनं दिलं, एखाद्याला आणखी काही मौल्यवान वस्तू दिल्या आणि एखाद्या व्यक्तीला रक्कम द्यायची ठरलेली आहे आणि ती रक्कम गिफ्ट स्वरूपामध्ये ते देणार आहेत आणि ती रक्कम रोख न देता त्यांनी ॲज अ गिफ्ट म्हणून बक्षीस म्हणून जर एखाद्या रकमेचा चेक दिलेला असेल आणि तो गिफ्ट म्हणून म्हणजे बक्षीस म्हणून जर एखादा चेक दिलेला असेल आणि तो चेक जर अनादर झाला, म्हणजे ज्यांनी चेक दिला त्यांच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसेल, तो बाउन्स झाला, तर अशा वेळी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या म्हणजे चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 प्रमाणे गुन्हा होतो का? आणि ज्यांनी चेक दिला त्यांचा चेक बाउन्स झाला म्हणून त्यांना शिक्षा दिली जाते का? याबद्दल आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की गिफ्ट म्हणून बक्षीस म्हणून जर एखाद्या रकमेपोटी चेक दिलेला असेल आणि तो जर चेक बाउन्स झालेला असेल तर ज्याला चेक दिला ती व्यक्ती 138 कलमाखाली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या गुन्हा दाखल करू शकते का चेक देणाऱ्याच्या विरुद्ध, आणि ती केस कायद्याने चालते का? तर याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. केसचं नाव आहे सुनील थोडी, THODI इंग्रजीमध्ये सांगतोय, सुनील थोडी विरुद्ध गुजरात राज्य, हे केसचं नाव आहे ज्युनियर वकील मित्रांसाठी. आणि हा जो न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो आहे 3/12/2021चा. निकालाची तारीख 3/12/2021. क्रिमिनल अपील नंबर 1446/2021, क्रिमिनल अपील नंबर 1446/2021. या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की कोणताही चेक बाउन्स झाल्यानंतर त्या चेकची जी रक्कम आहे ती लिगली डेप्ट आहे का, म्हणजे कायदेशीर देणी जी आहेत ती या प्रकारामध्ये मोडतात का? म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला वस्तू किंवा अन्य कोणती तरी सेवा दिलेली असली पाहिजे आणि त्याच्या बदल्यामध्ये चेक देणाऱ्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीची येणे बाकीची रक्कम असली पाहिजे आणि येणे बाकीच्या रकमेपोटी म्हणून तो चेक दिलेला असला पाहिजे. जसं की रोख रक्कम देण्याच्या ऐवजी चेक दिला आणि तो बाउन्स झाला तर गुन्हा होतो. आता हा जो प्रकार आहे की बक्षीस म्हणूनच चेक देणं, बक्षीस म्हणूनच चेकद्वारे एखादी रक्कम देणं, तर ह्याच्यामध्ये लिगली डेप्ट म्हणजे कायदेशीर देणं हा प्रकार येत नाही. कारण गिफ्ट म्हणजे बक्षीस ही इच्छेनं दिलेली असते एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला, आणि ते बक्षीस चेक स्वरूपामध्ये दिलेले रक्कम. त्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की जेव्हा 138 कलम जर अट्रॅक्ट व्हायचा असेल चेक बाउन्सच्या केसेसमध्ये तर लिगली डेप्ट पाहिजे, म्हणजे कायदेशीर देणं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एखादा करार आहे की ज्याची फुलफिलमेंट जी आहे, ज्याचे पूर्तता जी आहे ती भविष्यामध्ये जी आहे ती करायला पाहिजे, आणि त्याच्या बदल्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये कुठल्या तरी देण्या घेण्याच्या जर चेक दिलेला असेल तर आणि तरच
कलम 138 प्रमाणे गुन्हा होतो. जर बक्षीस म्हणून चेक दिलेला असेल प्रेमापोटी, तर तो चेक बाउन्स झाल्यावर गुन्हा होत नाही. तो चेक बाउन्स झाला म्हणून चेक देणाऱ्याच्या विरुद्ध केस दाखल करता येत नाही. असा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.